पण शहापूर तालुका सारखा शापित तालुका नाही। शहापूर म्हणजे समस्यांचाच तालुका झालेला आहे। इथले लोकप्रतिनिधी 100% फेल आहेत। निष्क्रिय लोकप्रतिनिधी, ठेकेदार पोचणं, ठेकेदारांसाठी कामं करणं ही जर लोकप्रतिनिधींची कामं असतील तर हे मी शहापूर तालुक्याचं दुर्दैव म्हणेल। वास्तविक पाहता सरकारचे जे प्राधान्यक्रम आहेत हे प्राधान्यक्रमच चुकीचे आहेत। 5-5, 7-7 वर्ष रखडलेली कामं। खरं म्हणजे इथली गरज IT झोन आणि गोडाऊन झोनची आहे। शहापूर ही अशी पवित्र भूमी आहे। खरं म्हणजे मुंबई, नाशिक आणि पुणे हा जो सुवर्ण त्रिकोण आहे, या सुवर्ण त्रिकोणाचा केंद्रबिंदू हा शहापूर आहे। आणि हा केंद्रबिंदू इतक्या चांगल्या पद्धतीने विकसित करता आला असता, परंतु इथले लोकप्रतिनिधी 100% फेल आहेत। या तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर सर्वाधिक क्षेत्रफळ या तालुक्याचं आहे। म्हणजे जवळजवळ ठाणे जिल्ह्याच्या 40% क्षेत्रफळ ह्या शहापूर तालुक्याचं आहे। आणि या तालुक्यामध्ये सर्वाधिक धरणं ह्या शहापूर तालुक्यामध्ये आहेत। परंतु जी पंचसूत्र आपण बघतो, अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण, या भूमिका जर आपण तपासल्या तर आज पाहिलं तर शेतीची अवस्था अतिशय वाईट आहे। धरणं असून, 5 नद्या असून सिंचनाची सोय शासकीय माध्यमातून अजिबात वाढताना दिसत नाही। शेतीचं क्षेत्र चांगलं आहे, अगदी 14,600 हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे आणि उर्वरित जवळजवळ 1,52,000 क्षेत्र जर विचार केला तर यातून अख्ख्या मुंबईला पोचलं जाईल इतक्या चांगल्या प्रकारचं हायटेक ॲग्रिकल्चर इथं घडू शकतं। परंतु दूरदृष्टी नसलेला नेता या ठिकाणी सापडला नाही, त्यामुळं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट होताना दिसत नाही। समृद्धी महामार्ग, रेल्वे या दोन्ही लाईन या ठिकाणी मुंबई आग्रा रस्ता इथून जातोय। आज समृद्धी महामार्ग, रेल्वे आणि हायवे इथं जात असताना सुद्धा खरं म्हणजे आज जर पाहिलं तर इथं ग्रीन झोन आणि इको सेन्सिटिव्ह झोन लावला गेला। खरं म्हणजे इथली गरज IT झोन आणि गोडाऊन झोनची आहे। आमची मुलं, त्यांना रोजगार मिळत नाही आणि रोजगारासाठी ती रोज 90 किलोमीटरची पायपीट करतात, त्यांना प्रवास करायला लागतो। काय त्यांचं मन बोलत असेल? तर जेवढी शासकीय कार्यालय आहेत त्याच्यामध्ये प्राधान्याने जे आरोग्यविषयक जेवढे PSC सेंटर आहेत, ग्रामीण रुग्णालय इथे आहे 100 खाटांचं। या ठिकाणी इतक्या पोस्ट रिकाम्या आहेत, टेक्निशियनपासून डॉक्टरांपासून, तर त्या रिकाम्या असल्यामुळे आरोग्याची जी सेवा नागरिकांना मिळायला पाहिजे ती मिळत नाही। आता 2 दिवसापूर्वी इथे दिव्यांगांचा मेळावा बोलवला होता, पण दिव्यांग येऊन जमा झाले शेकडोच्या संख्येने, पण डॉक्टरांचाच पत्ता नव्हता। त्या बिचाऱ्यांची हेळसांड झाली त्या दिवशी। त्याचप्रमाणे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्याचप्रमाणे ग्रंथालयांमधल्या ग्रंथालय सेवकांच्या जागा रिक्त आहेत। शासन गाव तेथे ग्रंथालयाची घोषणा करते, पण ग्रंथालयांना पाहिजे तसं अनुदान देत नाही, त्याच्यामुळे त्यांना ती सेवा मिळत नाही। वास्तविक पाहता सरकारचे जे प्राधान्यक्रम आहेत हे प्राधान्यक्रमच चुकीचे आहेत। नको त्या गोष्टींवर हजारो म्हणजे कोटीने निधी शासन खर्च करते। लाडकी बहिणीची योजनेचं असेल तिला 46,000 कोटीचा निधी शासनाने तरतूद करून ठेवलेली 5 वर्षासाठी, म्हणून ते म्हणतात। पण ह्या गोष्टी ज्या प्राधान्याने मूलभूत गोष्टीच्या सुविधा आहेत त्या देण्यासाठी मात्र निधी नाही। आणि हा निधी आता इतर योजनांच्या निधींमधला निधी वलटा केला जाणार आहे आणि तो लाडक्या बहिणींना पुरवला जाणार आहे। म्हणजे शासनाचं एकमेव उद्दिष्ट मूलभूत सेवा नागरिकांना देणं हे राहिलं नसून केवळ निवडणुकीतलं उद्दिष्ट, निवडणुका जिंकणं हेच उद्दिष्ट राहिलेलं आहे। निष्क्रिय लोकप्रतिनिधी, महत्वाचा मुद्दा निष्क्रिय लोकप्रतिनिधी। 5-5, 7-7 वर्ष रखडलेली कामं। आज शहापूरचं बस स्थानकाचं काम सुरू आहे, 5 वर्षापासून 6 वर्षापासून सुरू आहे। शहापूरचं खोपोली राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याला 8 वर्ष झालेली आहे। इतका लोकांना भयानक त्रास होतोय की लोक अतिशय मेटाकुटीस आलेली आहेत आणि याला जबाबदार असतील तर शहापूरचे लोकप्रतिनिधी। आज आपल्या इथे ITIचे प्रशिक्षण केंद्र कुशल कामगार घडवण्यासाठी चांगल्या प्रकारचे सर्वच प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण इथं दिलं पाहिजे। ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात त्या प्रकारच्या सुखसुविधा नाही आहेत, डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात। थोडं काय झालं का आपल्याला SMBT गाठावं लागतं किंवा मुंबईच्या दिशेने जावं लागतं। याच्यासाठी कुशल डॉक्टर, चांगल्या प्रकारचे तंत्रज्ञान इथं उपलब्ध झालं पाहिजे। आणि आपण ज्या तालुक्यामध्ये राहतो सगळ्यात मोठी धरणं ही आपल्या शहापूरमध्ये आहेत आणि शहापूरच्या धरणाचं पाणी या आपण प्लाझ्मा सिटीला आपण ठाण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी पाणी देतो, पण तिथून येणारा जो शेषफंड आहे तो जिल्हा परिषदेला हा सर्व विभागांमध्ये वाटला जातो। तर माझं म्हणणं एकच आहे की तो जो शेषफंड आहे तो शहापूरसाठी जास्त प्रमाणात वाटला पाहिजे। इतर ठिकाणी पण वाटला गेला पाहिजे, पण शहापूरला त्याचं जास्त वाटप झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे चांगली विकास कामं त्यातून घडली पाहिजेत।
रस्ते करणं, गटारी करणं, मोऱ्या करणं, संरक्षण भिंत करणं आणि ते ठेकेदारांना वाटणं ही लोकप्रतिनिधींची कामं नाही आहेत. ही सुचवणं आणि सरकारी जे कर्मचारी जेई असतील, डीई असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, हे त्याच्यासाठी बसवलेले आहेत ना. तुम्हाला इथे तालुक्यामध्ये रोजगार कसं, तुम्ही जर कायदे मंडळामध्ये बसत असाल, एखादा कायदा करून आणि त्याच्या माध्यमातून इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार कसे उपलब्ध होतील, शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये त्यांच्यात बदल कसा घडेल. अहो साधं 3 धरणं इथे आहेत, पूर्ण मुंबईची म्हणतात लाईफलाईन शहापूर आहे आणि इथला सेच फंड हा बाहेर जातो, हा तालुक्याला मिळत नाही. की तालुक्यातील अनेक गोष्टी इथे होऊ शकतात, त्या होत नाहीयेत. फक्त इथे ठेकेदार पोचणं, ठेकेदारांसाठी कामं करणं ही जर लोकप्रतिनिधींची कामं असतील तर हे मी शहापूर तालुक्याचं दुर्दैव म्हणेल आणि मी हे जबाबदारीने बोलतो. याच्या पलीकडे जाऊन शहापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल त्या दृष्टीने इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. शहापूर म्हणजे समस्यांचाच तालुक्यात झालेला आहे. सर्वात मोठी समस्या ती रस्त्यांची आणि रहदारीची. आता नुकताच उड्डाणपुलाची कामं चालू आहेत. तो वाशा फाटा असेल, आसनगाव उड्डाणपूल असेल, नंतर वासण उड्डाणपूल असेल, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे निकृष्टपणा आहे. पूर्वीची कामं पूर्वी व्हायची, पण त्याच्यामध्ये उत्कृष्टपणा असायचा, त्याच्यामध्ये टिकाऊपणा असायचा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे साधर्म्य साधलेलं असायचं आणि त्याच्यामुळे पब्लिकला त्याचा एक चांगल्या प्रकारचा लाभ मिळायचा. परंतु आता ही कामं घेतल्यापासून आमच्या शहापूरच्या नशिबाला त्या ठिकाणी त्रासच झालेला आहे. खरं तर मी म्हणेल की शहापूर तालुका मुंबईच्या जवळ असणं, 90 किलोमीटर आमचा शहापूर तालुका मुंबईच्या जवळ आहे, पण शहापूर तालुका सारखा शापित तालुका नाही. मुंबईच्या जवळ असणे कुठल्या प्रकारच्या डेव्हलपमेंट आमच्याकडे होत नाही. फक्त मुंबईच्या विकासकांना जर ओरबाडण्याचं, एखाद्या जागा जमीन घेऊन तालुक्याला ओरबाडण्याचं काम करायचं असेल तर ते अगदी प्रामाणिकपणे विकासक करतात, पण आमच्या समस्यांकडे कोणाचं लक्ष नाही. 4-4, 5-5 धरणं आहेत, अजून भविष्यात काही होतील, पण आमच्या लोकांचं पुनर्वसन होत नाही, आमच्या लोकांच्या समस्या मिटत नाहीत, आमच्या शहापूर तालुक्याला टँकर मुक्त होता येत नाही. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आता इको सेन्सिटिव्ह झोन, तानसा अभयारण्याच्या आसपासचा एरिया आमच्या मते तुम्ही जो आरक्षित केला आहे तो आम्हाला मान्य आहे, पण आता तुम्ही शहापूर तालुका आणि इतर आसपासच्या तालुक्यांमध्ये 25,000 किलोमीटरच्या पुढे इको सेन्सिटिव्ह झोन लावून शहापूर तालुक्याची डेव्हलपमेंट पूर्णपणे थांबवत आहे. आज शहापूर तालुक्यातला नॅशनल हायवे क्रमांक 4 रेल्वेचं पूर्ण जाळं, आता समृद्धी महामार्ग 65 किलोमीटर शहापूर तालुक्यामध्ये जातो. हे सगळं असताना ओपन झोन मध्ये न येता रोजगार निर्मिती कुठल्याही प्रकारची नव्हता, पर्यटनाच्या दृष्टीने आमच्या तालुक्याकडे बघितलं जात नाही किंवा MIDC असेल काय असेल त्या दृष्टीने आमच्याकडे बघितलं जात नाही. आमच्या मुलांना पडगा, कल्याण दिलं याच्यात पुढे गोडाऊनसाठी जायला लागतं, पण रोजगार निर्मिती आमच्या तालुक्यात काय तयार होत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.